आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी सुंदरसा अभंग संत चोखोबराय यांचा हा अभंग टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची या अभंगाचं नोटेशन सहित आपल्याला व्हिडिओ करून या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जर आपण या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा। आणि विशेष एक सूचना, जर कोणी आपण इच्छुक असाल ऑनलाईन पद्धतीने जर आपल्याला क्लासेस करायचे असतील तर आपले ऑनलाईन पद्धतीने क्लास या ठिकाणी सुरू आहेत। जर कोणाची इच्छा असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। या क्लासमध्ये आपल्याला सुंदरशा चाली, ताला सुरात कशा बसवायच्या, हार्मोनियमवरती बोटांची स्पीड कशी वाढवायची, त्यानंतर प्रत्येक रागाचे आलाप, ताणे, चक्रधार कसे बसवायचे, रागाचा स्वर विस्तार कसा करायचा, अभंगाच्या सुरुवातीला स्वर लावून कसं अभंगाची सुरुवात करायची, याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला या क्लासमध्ये दिले जातं। सुंदरशा वारकरी चाली, अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीत तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विशारदपर्यंतच्या संपूर्ण 7 परीक्षेचा अभ्यासक्रमही आपण घेऊ शकता। आपल्या घरी बसून आपण हे क्लास करू शकता। 1 दिवसाआड क्लास आहे। सकाळी 8 ते 10 एक वेळ असते, संध्याकाळी 7 ते 9 एक वेळ असते। या 2 सत्रापैकी आपण एक सत्र जॉईन करू शकता। महिन्यातनं 15 क्लास होते। ही सुवर्ण संधी आपल्यासाठी खूप छान आहे। नक्कीच आपण क्लास इच्छुक असाल करण्यासाठी तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर बघूया आपण या अभंगाला काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगतो। भजनी ठेक्याबरोबर सुरुवातीला म्हणून दाखवतो। राग आहे जोग। जोग रागामध्ये आपल्याला हा तालात कसा म्हणायचा हे समजावून सांगतो। टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची। हरिनाम गर्जता नाही भय चिंता, हरिनाम गर्जता नाही भय चिंता। ऐसी बोले गीता भागवत, भागवत ऐसी बोले गीता भागवत, भागवत। टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची। पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार, गरजे भीमा तीर जे जयकार, गरजे भीमा तीर जे जयकार, जे जयकार। टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची। घटनट यावे शुद्ध होऊन यावे, घटनट खटनट खटनट यावे शुद्ध होऊन यावे, घटनट यावे शुद्ध होऊन यावे।
जावे सा ग म प ग म प ग म ग ग नि सा ग सा ग सा नि सा प नि सा ग म प ग म प सा नि नि प नि सा ग नि सा नि ग सा खट नट यावे शुद्ध होऊनिया जावे दवंडी पिठी भावे चोखा म्हणे दवंडी पिठी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी उडी उभारावी वाटे चालावी पंढरीची वाटे चालावी पंढरीची. तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ हा भजनी ठेक्याबरोबर कुठल्या लयमध्ये घ्यायचा असा आपल्याला तालामध्ये म्हणून दाखवला आहे. आता बघूया आपण सुरुवातीला या रागाचे आरोह अवरोह आणि नंतर आपल्याला आवडेल अशा पद्धतीची अगदी सोप्या पद्धतीने विलंबित एका लाईनचं आपल्याला नोटेशन समजावून सांगतो. सुरुवातीला स्वर निवडला आहे काळी 1. आता बरेचसे मंडळी म्हणतात आम्हाला काळी 2 मध्ये पाठवा, काळी 1 मध्ये पाठवा. जर आपल्याला या सगळ्या सुरामध्ये जर हार्मोनियम वाजून गायचं असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू केले आहेत. जर आपण क्लास जॉईन केले तर आपण कुठल्याही सुरामध्ये कसेही हार्मोनियम वाजवू शकता. सुराचं एकदा ज्ञान झाल्यानंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक सुरामध्ये म्हणजे काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5 किंवा पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3 अशा पद्धतीने सगळ्या सुरामध्ये आपल्याला हार्मोनियम वाजू शकता. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लास जॉईन करा. तर बघूया आपण सुरुवातीला आरोह अवरोह. सा ग म प नि सा सा नि प म ग ग म ग नि सा ग सा. आता इथं दोन्ही गंधारचा वापर केलाय. ग म ग नि सा ग सा. समोरच्या नोटेशनमध्ये मी खुणा करून ठेवलेल्या आहेत. जर कोमल स्वरावरती खालून अंडरलाईन मारलेले असेल तर ते बघून कोमल स्वर कुठला आणि शुद्ध स्वर कुठला हे बघून बसवा. ग म प सा नि ध ध म ध नि सा नि प म प म ग ग म प सा नि ध ध म ध नि सा नि प म प म ग टाळी वाजवावी गुढी उभारावी ग म प सा नि ध ध म ध नि सा नि प म प म ग टाळी वाजवावी गुढी उभारावी ग ग म प म ग. आता इथं दोन्ही ग ग ग म प म ग किंवा ग ग म प म ग नि सा ग सा सा. वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. पुढचा अंतरा सा ग म प प प प म प नि प म प प हरिनाम गर्जता नाही भय चिंता. सा ग म प प प प हरिनाम गर्जता नाही भय चिंता. आता इथं दोन्ही नीचा वापर केला शुद्ध आणि कोमलनी. सा नि 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 सा आ नि सा नि प म म नि सा नि प म म प म ग ग ग म ग सा.
ऐसी बोले गीता भागवत भागवत। टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटई चालावी पंढरीची। पुढील अंतरा गमा गमानी पनीणी पनी साग सा पताकांचे भार मिळाले अपार। पताकांचे भार पताकांचे भार मिळाले अपार। पनी सामग निग सा गरजे भीमा तीर। इथं दोन्ही गंधारचा वापर शुद्ध आणि कोमल। पनी सामग निग सा गरजे भीमा तीर जय जयकार। परत इथे हेच घ्यायचं सा नि नि सा गरजे भीमा तीर जय जयकार। जसं आपण ऐशी बोले गीता भागवत म्हटलोय त्याचप्रमाणे घ्यायचं गरजे भीमा तीर जय जयकार जय जयकार। टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटई चालावी पंढरीची। आता शेवटचा अंतरा पसा निसा 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 इथं शुद्ध निघायचा पसा निसा 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 प प म ग प प प प। खटनट यावे शुद्ध होऊन या जावे खटनट यावे शुद्ध होऊन या जावे। पनी पनी सामग निग सा दवंडी पिठी भावे चोखा मेळा किंवा चोखा म्हणे दवंडी दवंडी पिठी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटई चालावी पंढरीची। अशा पद्धतीने आपल्याला या अभंगाचं पूर्ण नोटेशन आपल्याला एकदम अगदी स्लो पद्धतीने म्हणजे हळूवार पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आता यामध्ये या रागाचे अनेक चालीचे आलाप ताने चक्रधार तालामध्ये कशी म्हणायची ह्याचं जर संपूर्ण शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। कारण बरेचसे मंडळी यूट्यूबवरील व्हिडिओ बघून वाजवतात पण अगदी परफेक्ट जमेल असं मार्गदर्शन कुणाचंही त्यांना मिळत नाही। तर त्याकरता ही सुवर्ण संधी नक्कीच डावलू नका। आपल्याला अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने सुंदरशा चाली अगदी दर्जेदार पद्धतीने बसवायला मिळतील तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। धन्यवाद।